बेळगावातील हिंडलगा सेंट्रल प्रिझन या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. कैद्यांच्या नातेवाईकाकडून आणल्या जाणाऱ्या बॅग तपासणीसाठी बसवलेले स्कॅनिंग मशीन गेल्या 6 महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या कारागृहात अंडरवर्ल्ड गुन्हेगार बन्नन्य राजा यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी ठेवण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जयेश पुजारी हाही याच तुरुंगात आहे. उच्च सुरक्षा कैदी असतानाही तपासणी यंत्रच बंद असल्याने सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दररोज मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या बॅगांची हाताने तपासणी करावी लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. मोबाईल, सिम कार्ड, अंमली पदार्थ किंवा इतर बंदी घातलेल्या वस्तू आत जाण्याचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंत्र दुरुस्तीबाबत वारंवार कळूनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान तुरुंग प्रशासनाने तातडीने मशीन दुरुस्ती करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी जोर धरली आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.